इथून बोलत आहे भारतातील विद्यार्थी. A- Yeah, you And can start. Yeah. and I am blessed. This is the third session that we have on the overview of the book of Acts. आणि प्रेषितांचे कृत्य या पुस्तकाचा अभ्यास आपण करत आहोत आणि हे तिसरं सत्र किंवा तिसरा धडा आहे. आमेन. We have been developing an amazing book here. It's the bridge between the Gospels and the epistles. And it is a powerful bridge of anointing. आणि आम्ही पूल बांधण्याचा किंवा पूल साधण्याचा प्रयत्न करत आहे. नव्या करारामधील 4 शुभवर्तमान आणि नव्या करारामधील जी प्रेषितांनी लिहिलेली, शिष्यांनी लिहिलेली जी 21 पत्र आहेत, त्यामधील पूल आम्ही बांधण्याचा प्रयत्न करत आहे देवाच्या अभिषेकाच्या द्वारे. आमेन. And the book of Acts starts with the ascension of Jesus and how he requested that the disciples go into Jerusalem until they be endued with power from on high. या आणि मग प्रेषितांची कृत्ये पुस्तक सुरू होतं ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडून पवित्र आत्मा घेऊन तो माडीवर जमलेल्या 120 लोकांवर पाठवतो आणि त्यांना आज्ञा देतो की त्यावेळेला पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. And the key verse is Acts 1:8. You shall receive power after that the Holy Ghost has come upon you, and you shall be witnesses in your Jerusalem, Samaria, and Judea, and unto the othermost parts of the earth. आणि प्रेषित 1:8 मध्ये आम्ही वाचतो की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही प्रथम यरुशलेममध्ये, नंतर यहुद्या, नंतर शोम्रोनामध्ये आणि नंतर पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षी व्हाल. आमेन. And we see here that chapters 1 through 7 was the witness in Jerusalem. आता प्रेषितांचे कृत्य अध्याय 1 ते 7 आम्हाला हे प्रभू येशूचे शिष्य किंवा प्रेषित यांनी येरुशलेमेमध्ये कशा प्रकारे प्रभू येशूची साक्ष दिली किंवा स्वार्थ प्रसार केला या संबंधी लिहिलेला आहे. आमेन. And chapters 8 through 12, we have the witness in Judea and Samaria. प्रेषितांची कृत्ये अध्याय 8 ते 11 मध्ये आम्हाला शोमरोन आणि यहुदिया या प्रांतामध्ये कशा प्रकारे त्यांनी सेवा कार्य केलं हे आम्ही वाचतो. आमेन. And now, today, we want to give you the witness into the ends of the earth, chapters 13 through 28. आणि अध्याय 13 ते 28 मग पृथ्वीच्या अंतापर्यंत, शेवटापर्यंत कशा प्रकारे त्यांनी येशूच्या नावाची घोषणा केली किंवा स्वार्थ प्रसार केला हे आम्ही पाहणार आहोत. And so we see here that in chapters 13 through 28 is where the Apostle Paul does his 3 missionary journeys. आणि प्रेषितांची कृत्ये अध्याय 13 ते 28 या अध्यायामध्ये आम्हाला प्रामुख्यानं संत पावलाचं सेवा कार्य दिसतं आणि त्याने शुभवर्तमान प्रसारासाठी केलेल्या महत्वाच्या 3 स्वार्थ फेऱ्या आम्हाला आढळतात. आमेन. And this covers 10 years after Paul's conversion, where he traveled over 6,500 miles. आणि शौलाचा पाऊल झाल्यानंतर दमास्कसच्या रस्त्यावर ज्यावेळेला प्रभू येशूनं त्याला दर्शन दिलं आणि मग शौल जो ख्रिस्ती लोकांचा देवाचा सेवक पाऊल बनला, त्यानंतर 10 वर्षाने हे पावलाच्या सेवा कार्याचा
चं दर्शन आम्हाला घडतं आणि पावलानं जवळजवळ 6,000पेक्षा जास्त मैल प्रवास करून त्या काळामध्ये ज्या वेळेला दळणवळणाची साधनं नव्हती त्या काळामध्ये हजारो मैलांचा प्रवास करून प्रभू येशूची स्वार्था त्या काळातल्या ज्ञात जगापर्यंत त्या लोकांपर्यंत नेलेली आम्ही पाहतो. आमेन. I want you to know here today that when the Holy Spirit supernaturally comes on a man or a woman, that man or woman will be able to do exploits for the kingdom of God. आणि मला हे तुम्हा सर्वांना सांगू द्या, ज्या वेळेला पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीवर येतो, पवित्र आत्म्याचा अभिषेक ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर होतो, त्यावेळेला ती व्यक्ती आपल्या सामर्थ्याच्या, आपल्या कोतीच्या, आपल्या बुद्धी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन अलौकिकपणे देवाच्या राज्यासाठी कार्य करते, साक्षी बनते. आमेन. And so we need to understand by the study here in the book of Acts that it is just not the acts of the apostles, but the acts of the Holy Spirit has been churning and moving over the 2,000 years that we are here today to carry it on. हा. आणि मग प्रेषितांचे कृत्य एकच पुस्तक असं आहे की ते अजून पूर्ण झालेलं नाही. याचा अर्थ काय की प्रेषितांची कृत्य ही फक्त प्रेषितांची कृत्य नसून, प्रेषितांचं सेवा कार्य नसून, हे एक प्रकारे पवित्र आत्म्याचं सेवा कार्य आहे. आणि पवित्र आत्मा माडीवरच्या खोलीवर या 120 जणांवर उतरल्यापासून तेव्हापासून आतापर्यंत 2026 पर्यंत हे पवित्र आत्म्याचं सेवा कार्य सुरू आहे आणि प्रभू येईपर्यंत हे सुरूच राहणार आहे. आमेन. And so we need to understand that it is very important that when Jesus goes away to heaven, he empowers us with the same spirit that he had while he was living here on earth. आणि या ठिकाणी आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा उठला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं आणि तो स्वर्गामध्ये गेला, पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. पण त्यानं विश्वासणाऱ्यांना एकटं सोडलेलं नाही, त्यानं स्वर्गामधून पवित्र आत्मा पाठवला आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आतापर्यंत 2026 पर्यंत जगामध्ये देवाच्या राज्याची स्वार्थ सांगितली जात आहे, गाजवली जात आहे. अनेक लोकांचं तारण होत आहे, नवे आत्मे देवाच्या राज्यामध्ये येत आहेत. आमेन. So here in chapters 13 through 28, we see some amazing challenges that the Apostle Paul had as he was carrying the gospel throughout the ends of the earth at that known day. आणि संत पावलानं आपल्या 3 स्वार्थ फेऱ्यांच्या द्वारे अनेक ठिकाणी, ज्या ठिकाणी येशूचं नाव माहीत नव्हतं, त्या ठिकाणी येशूचं नाव घेऊन तो गेला, येशूची स्वार्थ घेऊन तो गेला. पण या सर्व स्वार्थ फेऱ्यामध्ये, स्वार्थ प्रसारामध्ये संत पावलाला अनेक अडचणांचा सामना करावा लागला किंवा त्याच्यासमोर अनेक आव्हानं होती आणि या आव्हानांचाच आपण आता थोडक्यात अभ्यास किंवा विचार करणार आहोत. आमेन. And here we see that the book of Acts ends following the 2 years of Paul's imprisonment. आणि प्रेषितांचे कृत्य याचा शेवट संत पावलाला 2 वर्ष तो तुरुंगवास होतात किंवा नजरकैदेत होतात, या गोष्टींनी होते प्रेषितांचे कृत्येचा शेवट. आमेन. So his entire trip here was his longest missionary journey, lasting 4 years of these challenging times for the Apostle Paul. आणि मग या 3 स्वार्थ फेऱ्यामध्ये संत पावलानं ज्या ठिकाणी येशूची स्वार्थ लोकांना माहीत नव्हती, त्या ठिकाणी येशूची स्वार्थ तो घेऊन गेला. अनेक मंडळांची त्यानं स्थापना केली. अनेक मंडळांना त्याने व्यक्तिशः पत्र लिहून त्यांची काळजी वाहिली किंवा त्यांना मार्गदर्शन केलं. आणि अशा प्रकारे विरोध होत होता, छळ होत होता, संघर्ष होता, तरी देखील संत पावलानं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं देवाच्या राज्याची स्वार्थ त्या काळात माहीत असलेल्या
जगापर्यंत नेलेली आम्ही पाहतो. आमेन. And we see that this year is about 30 to 35. The book of Acts here covers 30 to 35 years of the history of the church starting out. आणि मग पहिल्या शतकातील मंडळी जवळजवळ 30 ते 35 वर्ष कशा प्रकारे वाढत गेली किंवा कशा प्रकारे तिनं सेवा कार्य केलं, सुवार्ता प्रसार केला, तिच्या पुढे कोणती आव्हानं होती, हे आम्हाला प्रेषितांची कृत्यांच्या पुस्तकामध्ये पाहावयास मिळतं. आमेन. And I want you also to know that the book of Acts here in the Bible is the only place that you see the question asked, what must I do to be saved? आणि प्रेषितांची कृत्य हे एकच पुस्तक आम्ही पाहतो की ज्यामध्ये हा प्रश्न आमच्या समोर आहे किंवा लोकांच्या समोर येतो की माझं तारण होण्यासाठी मी काय करायला हवं. आमेन. We see here that when God's Spirit is being poured out upon a speaker, and then His Spirit is being poured out upon the people, they will want to know Jesus. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो प्रेषितांची कृत्ये या पुस्तकांमध्ये ज्यावेळेला देवाचा आत्मा लोकांच्यावर उतरून येतो त्यावेळेला लोकांच्या मध्ये परिवर्तन होतं, बदल होतं, लोकांना देवाची ओळख होते, येशूची ओळख होते आणि त्यांचं तारण घडतं, त्यांचा देवाच्या राज्यामध्ये जणू काय प्रवेश होतो. आमेन. So here in we want to zero in on chapters 21, where we see the arrest of the Apostle Paul and his journey into Rome. आणि 21वा अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्यांच्या संत पौलाला अटक केलेली किंवा अटक झालेली आम्ही पाहतो आणि मग त्याला रोम येथे नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी तो रोमच्या तुरुंगामध्ये काही वर्ष होता. आमेन. And so going to Acts 21 here, we see an amazing challenge here that states where Paul was at that time. आणि संत पौलासमोर एक महत्वाचं आव्हान या ठिकाणी आम्ही पाहतो. प्रेषितांचे कृत्ये याच्या 21व्या अध्यायामध्ये आम्हाला ते वाचावयास मिळतं. आमेन. And so we see here that in verse 1 of chapter 21, after these things, okay, I'm in the wrong book. I'm in John. Let me go to the book of Acts here. प्रेषितांची कृत्ये अध्याय 21 काढूया. आपण पहिलं वचन वाचूया. Acts 21. That's where we're at here. Good. And it came to pass that when we had departed from them and set sail, running a straight course, we came to Coos the following day, to Rhodes, and then to Perta. प्रेषित 21:1. मग असे झाले की आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून कोसास नीट गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पातर्यास गेलो. आमेन. And so we see here that Paul is on his missionary journey, and in verse 17, it's very important. And when he had come to Jerusalem, the brethren received us gladly. And on the following day, Paul went in with us to James and all the elders and presented when we had greeted them, we told in detail those things which God had done among the Gentiles through his ministry. आणि मग 17व्या वचनापासून पुढे येरुशलेमेत आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे आगत स्वागत केले. मग दुसऱ्या दिवशी पाऊल आम्हास याकोबाच्या येथे गेला आणि सर्व वडीलही तेथे आले. तेव्हा त्याने त्यास भेटून आपल्या सेवेच्या योगे जी कार्ये देवाने
परराष्ट्रीयामध्ये केली होती त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले. ते ऐकून त्यांनी देवाचे गौरव केले व पौलाला म्हटले, भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहे असे हजारो लोक यहुद्यामध्ये आहेत, हे तुम्ही पाहतच आहात. ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. आमेन. Okay, and what we see here, that here God was, through Paul, was taking the gospel to the heathen, or the Gentiles, or the heathen world. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की संत पावलाच्या द्वारे देव प्रभू येशूची सुवार्ता ही यहुदी लोकांपासून यहुदीतर लोक जे परराष्ट्रीय किंवा मूर्तीपूजक आहेत त्यांच्यापर्यंत घेऊन जात आहे. आमेन. And here we see that there was problems with the Judaizers who got saved, and the heathen, because they were wanting to put more restrictions on, if you get saved, you have to be circumcised. हा. आणि मग या ठिकाणी एक समस्या निर्माण झाली आणि ती समस्या अशी होती की हे सगळे जे परराष्ट्रीय किंवा मूर्तीपूजक किंवा यहुदीतर लोक होते त्यांचं तारण झालं. त्यांनी येशूची सुवार्ता स्वीकारली, पापक्षमा त्यांना मिळाली, पवित्र आत्मा त्यांना मिळाला. पण आता त्यांची यहुदी नियमशास्त्राप्रमाणे सुनता करायला पाहिजे असं काही लोकांचं मत पडलं त्यावेळेला. आमेन. And so we see in verse 26, this is very interesting because of the challenge that we have of speaking the truth without following the traditions of men. And here we see it lived out before us through Apostle Paul and the people of that day. आणि मग 26व्या वचनामध्ये आम्ही पुढे पाहतो की त्यांनी या समस्येचं निराकरण कसं केलं. आमच्या समोर किंवा जगामध्ये देखील अनेक मंडळामध्ये अशाच प्रकारची समस्या किंवा अडचण निर्माण होऊ शकते. त्यांच्यामध्ये कोणती अडचण होती की आम्ही सत्याचा स्वीकार करून सत्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे, आज्ञापालन करायला पाहिजे, की आम्ही पूर्वीच्या रूढी परंपराप्रमाणे आचरण करायला पाहिजे. आणि आजकाल जगामधल्या अनेक मंडळांमध्ये देखील ही समस्या आम्हाला आढळते. आमेन. And so I want to point out to you how this all took place in chapters 21, 26. Then Paul took the men, and the next day, having been purified with them, entered the temple to announce the expedition of the days of purification, at which time an offering should be made for each one of them. Now, when the 7 days were almost ended, the Jews from Asia, seeing him in the temple, stirred. I just want you to finish reading down through verse 29 there. Yeah. So they can see it. Yeah. आणि प्रेषितांची कृत्ये 21वा अध्याय 26 पासून पुढे आपण वाचूया. तेव्हा पाऊल त्या माणसांना घेऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर व्रतस्थ होऊन मंदिरात गेला आणि ज्या दिवशी त्यांच्यातील एकेकासाठी अर्पण करावयाचे त्या दिवसापर्यंत व्रताचे दिवस आपण पूर्ण करीत आहोत असे त्याने दाखवले. ते 7 दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास आशिया प्रांतातल्या यहुद्यांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोक समुदायाला चिथवले आणि त्याच्यावर हात टाकून आरेवळी मारून म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, धावा हो धावा. आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ याच्या विरुद्ध जो चौकडे सर्वांना शिकवतो तो हाच आहे. शिवाय याने हेल्लेनास मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळविले आहे. त्यांनी इपिस्कर त्रफिम याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते. त्याला पावलाने मंदिरात आणले असावे अशी त्यांची कल्पना होती. आमेन. I want to help us to see that everywhere Paul went, he created a revival or he created a riot.
And हा. here we see this. आणि मागच्या वेळेला आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी संत पावलानं सुवार्ता कार्य केलं, सेवा कार्य केलं, त्या त्या ठिकाणी दोन गोष्टी घडल्या. एक तर त्या ठिकाणी संजीवन आलं, लोकांनी प्रभू येशूच्या सुवार्तेचा स्वीकार केला आणि देवाच्या राज्यामध्ये प्रवेश केला, किंवा सुवार्तेला विरोध केला म्हणून त्या ठिकाणी दंगल तर झाली. दंगल किंवा संजीवन या दोन्हीतला एक प्रकार पावलाच्या सुवार्ता कार्यामध्ये आम्हाला प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये आढळतो. आमेन. And I want you to know that when we go preach the gospel of Jesus Christ, not everybody will like what we do. And we may have that same problem of being thrown in prison like the Apostle Paul did. आणि मग आम्ही जे आता प्रभू येशूचे शिष्य आहोत, विश्वासणारे आहोत, आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही येशूच्या नावाची घोषणा करतो, लोकांना सुवार्ता सांगतो, त्या प्रत्येक ठिकाणी लोक येशूचा स्वीकार करतीलच असं नाही. कदाचित आम्हाला येशूच्या सुवार्तेसाठी आम्हाला तुरुंगात सुद्धा जाण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी देखील आम्ही तयार असलं पाहिजे. आमेन. And I want you to know that this is why I am having you read this portion of scripture. And if you would read Acts 21:30 through 34. आणि प्रेषित 21:30 ते 34 जर वचनं तुम्ही जर वाचली तर त्यामध्ये आम्हाला आढळतं. आमेन. And so if you would just go ahead and read verse 30 through 34 for me, please. आणि प्रेषित 21:30 ते 34 वचनं आपण वाचूया. तेव्हा सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी झाली आणि त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद करण्यात आले. मग ते त्याला जीवे मारू पाहत असता पलटणीतल्या सरदाराकडे बातमी लागली की संबंध येरुशलेमेत गडबड उडाली आहे. तत्काळ तो शिपाई व शताधिपती यांना घेऊन त्यांच्याकडे खाली धावत गेला. सरदार व शिपाई यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबवले. तेव्हा सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि 2 साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला. मग हा कोण व ह्याने काय केले असे तो विचारू लागला. तेव्हा लोकातून कोणी काही ओरडू लागले. या गलबल्यामुळे त्याला खात्रीलायक असे काही कळेना, म्हणून त्याने त्याला गडीत नेण्याचा हुकूम केला. आमेन. And so we see here in this uproar that was taking place, the leaders of that day had to come and get Paul and take him away because the mob was trying to destroy him and kill him. आता त्या ठिकाणी दंगल झाली आणि तो लोक समुदाय इतका संतप्त झाला होता, रागावला होता की त्यांनी पौलाला धरून जीवे मारायचं, त्याचा खून करायचं ठरवलं होतं. म्हणून सरदारांनी काय केलं, शिपायांनी काय केलं, पौलाला त्यांच्यापासून ओढून बाजूला नेलं, पौलाचा जीव वाचवण्यासाठी. आमेन. And so they discovered that he was a Roman and he was a Jew, and so they allowed him then to speak. In chapters 22, we see the Apostle Paul explaining how God marvelously knocked him off his high horse and took him into the place of that day. And Ananias came and prayed over him, and God anointed him. He shared his testimony to them. आणि मग 22व्या अध्यायात आम्ही पाहतो की ज्या वेळेला तिथल्या शिपायांना किंवा पोलिसांना कळालं की हा पाऊल नावाचा व्यक्ती हा रोमन आहे, रोमी नागरिक आहे, त्यावेळेला मग पावलाला त्यांनी योग्य वागणूक दिली आणि पावलानं मग आपली साक्ष त्यांना सांगितली, कशा प्रकारे प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं, कशा प्रकारे
तो मंडळीचा, ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता. परंतु येशू हाच जिवंत देव आहे असं त्याला कळल्यामुळे आता तो येशूची कशा प्रकारे सेवा करत आहे, स्वार्थ कार्य करत आहे, ही साक्ष पौलानं त्या रोमी शिपायांना सांगितली. आमेन. And so we get a new picture of the book of Acts here. We see, first of all, that Paul was arrested in the temple. आणि या ठिकाणी मग प्रेषितांची कृत्यामध्ये एक नवीन गोष्ट झालेली आम्ही पाहतो. आम्ही पहिल्यांदा पाहतो की पौलाला अटक करण्यात आली मंदिरामध्ये. And he was brought before the Sanhedrin. He was brought before Felix and Caesar because of his faith in Christ, the leaders of that day. आणि प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे संत पौलाला त्या काळचे तिथले जे न्याय करणारे होते, अधिकारी, दंडाधिकारी होते, फेलिक्स, त्यांच्या समोर त्याला नेण्यात आलं आणि त्याचा जणू काय खटला त्यांच्या समोर चालवण्यात आला येशूची सुवार्ता गाजवल्यामुळे. आमेन. And so I want to help us to understand that as we continue, and your responsibility was to read this portion of scripture, and as you read this for your homework and that, you allow the Holy Spirit to show to you some miraculous miracles that happens when you commit yourself to the Lordship of Jesus Christ. हा, आणि मग विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण अध्याय प्रेषितांच्या कृत्याचा घरी गृहपाठ म्हणून वाचायचा आहे आणि तुम्ही प्रत्येकाने प्रार्थना करा, प्रभूला सांगा आणि प्रभू मग त्यातून अनेक अद्भुत गोष्टी तुम्हाला या देवाच्या वचनातून दाखवून देईल. जसं संत पौलाला प्रभूनं प्रगटीकरण दिलं तसं देवाच्या वचनातून या अध्यायामधून तुम्हाला देखील प्रगटीकरण मिळेल तुमच्या सेवा कार्यासाठी. Amen. And so we get to see some amazing things here. That also that Paul goes into a shipwreck, and he gets to a place of almost destroying his life, but because he stood up for righteousness and holiness and the Word of God, multitudes of people get to know Jesus as their personal Lord and Savior. पण पुढे आम्ही पाहतो की संत पौल तारवामध्ये बोटीमध्ये असताना ती तारूप ते फुटलं आणि संत पौल समुद्रामध्ये बुडून मरणारच होता. पण संत पौलाच्या विश्वासामुळं आणि संत पौलाला देवानं त्याच्या स्वार्थ कार्यासाठी निवडलेले असल्यामुळं संत पौल अशा परिस्थिती देखील धैर्यानं उभा राहिला आणि संत पौलाने आपल्या सेवा कार्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांना देवाच्या राज्यामध्ये आणलं. आमेन. And I love in chapter 27 where we see Paul in the storm and in the shipwreck, what he tells us here. आणि प्रेषितांची कृत्ये 27व्या अध्यायामध्ये या ठिकाणी संत पौलाचं तारू कशा प्रकारे फुटलं आणि समुद्रामध्ये त्यांना कशा प्रकारे मृत्यूशी जो का सामना करावा लागला त्या गोष्टी आम्हाला वाचावयास मिळतात प्रेषितांची कृत्ये 27व्या अध्यायामध्ये. आमेन. Because we see here that he was on his way to Rome, where God ordained this trip for him. And we need to understand when we are sent on a mission from God, sometimes it's not too easy or nice. आणि मग संत पौलाला देवानंच या स्वार्थ फेरीवर पाठवलं होतं, रोमपर्यंतचा त्याचा प्रवास. आणि यातून आम्हाला एकच गोष्ट शिकायला मिळते की देव ज्या वेळेला आम्हाला त्याच्या सेवा कार्यामध्ये, स्वार्थ कार्यामध्ये एखाद्या कामगिरीसाठी किंवा एखाद्या गोष्टींसाठी पाठवतो, त्यावेळेला ती कामगिरी, ते सेवा कार्य तितकंसं सोपं असत नाही. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक अडचणांचा आम्हाला सामना करावा लागतो, अनेक आव्हानांचा सामना आम्हाला करावा लागतो. आमेन. And so we see here in chapter 27, verses 23 on, some amazing encouragement as they were out on the stormy sea. God showed up to Paul.
हा. आणि मग 27व्या अध्यायातल्या 23व्या वचनापासून पुढे जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला उत्तेजन मिळतं, की अगदी जीवन मरणाचा प्रसंग समोर असला तरी देखील देव कशा प्रकारे आमची काळजी घेतो, कशा प्रकारे आमचं संरक्षण करतो, आम्हाला धैर्य देतो. याचा अनुभव संत पौलाला जसा आला त्यातून ह्या गोष्टी आम्हाला शिकावयास मिळतात. आमेन. And we see in chapter 27, verses 22 through 25, how an angel of the Lord came and encouraged him, and he is encouraging the others. So, can you read 27, आणि या 20 through प्रेषितांची कृत्ये 25? 27-22 पासून पुढे आपण वाचू आणि कशा प्रकारे संत पौलाला देवदूताच्या द्वारे उत्तेजन प्राप्त झालं आणि अगदी जीवन मरणाचा प्रसंग आला होता तरी देवानं कशा प्रकारे त्याचं संरक्षण केलं या गोष्टी आम्हाला वाचावयास मिळतात. तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुम्हापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पावला, भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व देवाने तुला दिले आहेत. म्हणून गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा देवावर भरोसा आहे की ज्याने मला जसे कळवले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल. आमेन. Hey, so I want to encourage us all today that we need a divine word from God. And when he speaks to our hearts, it brings encouragement not only to us, but all those around us. आणि मग यातून मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, की ज्या वेळेला आम्ही देवाच्या सेवा कार्यामध्ये भाग घेतो, स्वार्थ कार्यामध्ये भाग घेतो, त्यावेळेला आम्ही सर्वस्वी देवावर अवलंबून असलं पाहिजे. आणि जसं संत पावलाला देवदूताने मार्गदर्शन केले त्याप्रमाणे देव आमच्याही अंतःकरणामध्ये, आमच्या विचारामध्ये आम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. आणि कितीही कठीण प्रसंग आला, जीवन मरणाचा प्रसंग जरी असला तरी त्यातून तो आमचं संरक्षण करतो. केवळ तो आमचं संरक्षण करतो एवढंच नव्हे, तर आमच्याबरोबर इतर जे लोक आहेत, कदाचित आमच्या कुटुंबातले असतील, कुटुंबाच्या बाहेरचे असतील, त्यांचं देखील देव संरक्षण करतो. संत पावलाच्या या गोष्टीतून आम्हाला हे उत्तेजन प्राप्त होतं. आमेन. And so we get to see here an amazing picture of how God works through one man, Paul. And then at the shipwreck, they all get to the island of Malta in chapters 28 here. And then, the snake came and bit him because they were trying to make a fire. या आणि मग आम्ही पाहतो की त्यांचं तारू किंवा त्यांची बोट फुटली होती. अशा परिस्थितीही देवानं पावलाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या त्या तारवातील बोटीतील इतर लोकांना वाचवलं. आणि मग ते एका बेटावर ते गेले. त्या बेटाचं नाव मिलीत. आणि त्या ठिकाणी मग ते पाण्यातून आलेले होते, पोहत आलेले होते, थंडीनं कदाचित गारठले होते, म्हणून त्यांनी शेकोटी करण्याचा प्रयत्न केला. पण लाकडं काटक्या गोळा करत असताना त्यातून एक साप निघाला आणि त्या सापानं संत पावलाला चावा घेतला, असं आम्हाला त्या ठिकाणी आढळतं. आमेन. And I want you to know that they thought he was an angel from heaven because he didn't die. This amazing snake would have killed someone right away, but through that, the whole island was saved. हा. आणि मग त्या ठिकाणी त्या सापानं संत पावलाला चावा घेतला तरी संत पावलाला काही झालं नाही. त्यामुळं ही गोष्ट बघितलेल्या लोकांना वाटलं की हा एक देवाचा माणूस आहे, हा एक जणू काही देवदूतच आहे. म्हणून संत पावलाच्या द्वारे त्या बेटावरील सर्व लोकांना येशूची सुवार्ता कळाली आणि त्या सर्वांचं तारण झालेलं पुढं
आम्ही वाचतो. आमेन. And what we see here is so encouraging to me as I am teaching this to you. या I'm so encouraged to go forth and do what God has commanded me to do. या आणि मग यातून मला इतकं उत्तेजन मिळतं तुम्हाला हा धडा शिकवताना की कुठल्याही परिस्थितीत आम्ही असलो, अगदी जीवन मरणाचा प्रसंग जरी आमच्या समोर असला तरी देवानं जे सेवा कार्य आम्हाला सोपवून दिलेलं आहे ते पूर्ण करत असताना आम्ही कधीही मागं पाहता कामा नये. प्रत्येक वेळी देवाची मदत घेऊन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आम्ही पुढे गेलं पाहिजे आणि देवानं जी जबाबदारी स्वार्थेची आमच्यावर सोपवलेली आहे ती नेहमी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमेन. And what we understand is that he was there in that island for 3 months, and then he went over to was shipped over to Rome. आणि मग आम्ही पुढे वाचतो की त्या बेटावर, मिलित नावाच्या बेटावर 3 महिने संत पावलाचं वास्तव्य होतं. या 3 महिन्यात अनेक ठिकाणी त्याने स्वार्था प्रसार केला, येशूच्या नावाची घोषणा केली. अनेक लोक त्या बेटावरचे तारण पावले, देवाच्या राज्यामध्ये आले आणि 3 महिन्यानंतर मग पाऊल रोमला रवाना झाला. आमेन. And so what we see then in Rome here in chapters 28 verse 16, it says, now when we came to Rome, the centurion delivered the prisoners to the captain of the guard, but Paul was permitted to dwell by himself with the soldier who guarded him. आणि प्रेषित 28:16 मध्ये आम्ही वाचतो, आम्ही रोम शहरात गेल्यावर शताधिपतीने बंदिवानास सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. आमेन. And so what we see here, that he had his own private cell where one soldier guarded him from time to time there, and that is where he wrote most of his epistles in prison. या आणि मग रोम येथे तुरुंगात असताना आम्ही या ठिकाणी 16व्या वचनामध्ये वाचलं की संत पावलाला एक वेगळी खोली तुरुंगामध्ये देण्यात आली आणि एक शिपाई त्याच्यावर नजर ठेवून होता त्याची देखरेख करायला. आणि त्याचं एक शिपाई होता आणि या खोलीमध्येच तुरुंगातील संत पावलानं अनेक मंडळांना पत्र लिहिलेली, जी नव्या करारात आम्ही वाचतो, ती या खोलीमध्येच बसून त्यानं लिहिली. आमेन. And one of the epistles he writes that all the guards in the Roman gardenership there had opportunity to get to know Jesus, as all Caesar's household, the Bible says, got to hear about Jesus through Apostle Paul. हा आणि मग त्या रोमच्या तुरुंगामध्ये असताना देखील संत पाऊल त्या ठिकाणी निराश झाला नव्हता आणि तुरुंगामध्ये असताना त्यानं अनेक मंडळांना, आता त्याला प्रत्यक्ष बंदिवासात असल्यामुळं लोकांना भेटता येत नव्हतं, प्रवास करता येत नव्हता आणि स्वार्थ सांगता येत नव्हती, तरी देखील त्यानं पत्राद्वारे अनेक मंडळांची, अनेक लोकांची भेट घेतली, लोकांना मार्गदर्शन केलं, देवाच्या राज्याची घोषणा केली, लोकांना शिक्षण दिलं आणि अशा प्रकारे बंदिवासात असताना देखील, तुरुंगवासात असताना देखील संत पावलानं आपलं सेवा कार्य बंद केलं नाही, ते चालूच ठेवलं. आमेन. So we discover the how the effect that Paul kept true to what his mission was when he was knocked off his high horse, and and God spoke to him that he would take the gospel to the other parts of the world. हा आणि मग सर्व परिस्थितीमध्ये सेवा कार्य, स्वार्थ कार्य करण्यासाठी संत पावलाची तयारी होती, त्यासाठी त्याचं समर्पण होतं. आणि म्हणून तुरुंगात असताना, तुरुंगाच्या बाहेर असताना, प्रवासात असताना, समुद्रात असताना, समुद्रामध्ये तारू फुटलेलं असताना, बेटावर असताना, सर्व ठिकाणी, सर्व परिस्थितीमध्ये त्यानं येशूची घोषणा करण्याचं, सुवार्थ सांगण्याचं काम बंद केलं नाही. जी जबाबदारी प्रभू येशूनं त्याच्यावर ठेवली होती ती पूर्ण करण्यासाठी तो पूर्णपणे समर्पित होता. आमेन. And so we discover here that Paul
here, the book of Acts ends with amazing words in Acts 28 through 31. आणि प्रेषितांच्या कृत्याच्या 28व्या अध्यायामध्ये 28 ते 30 वचनामध्ये या पुस्तकाची सांगता अतिशय अद्भुत रीतीनं झालेली आम्हाला पाहावयास मिळते. म्हणून तुम्हास ठाऊक असो की हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे पाठविले आहे आणि ते श्रवण करतील. तो असे बोलल्यावर यहुदी आपसात बराच वादविवाद करीत निघून गेला. तेव्हा आपल्या भाड्याच्या घरात पुरी 2 वर्ष तो राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करीत असे. आमेन. Did you read those scriptures? या Okay. अप टू I want you to zero in on the 28th verse. Therefore, Yeah. let it be known to you that salvation of God has been sent to the Gentiles, and that they will hear it. हा. आणि 28व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्हास हे ठाऊक असू द्या, माहित असू द्या की देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे पाठवले आहे आणि ते श्रवण करतील, ते स्वीकारतील. आमेन. And in verse 29, we see here that there was disturbance. Not everybody was favorable to what Paul was preaching and teaching. या आणि 29व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, जे यहुदी त्या ठिकाणी जमले होते त्या सगळ्यांनाच हे पावलाचं म्हणणं काय पटलं नाही. ते आपापसात वादविवाद आणि चर्चा करीत होते. आमेन. And then chapter 30, we see that for 2 whole years he was there in his own place there, and people were coming and going out of his place that he was imprisoned. आणि पुढे आम्ही 30व्या वचनात वाचतो की संत पावलानं एक घर भाड्याने घेतलं आणि 2 वर्ष तो त्या भाड्याच्या घरामध्ये होता आणि त्या भाड्याच्या घरामध्ये दररोज अनेक लोक संत पावलाकडे येत असत, जात असत. तो त्यांच्याशी बोलत असे, त्यांना सुवार्ता सांगत असे, त्यांना शिक्षण देत असे, त्यांना देवाच्या राज्याच्या गोष्टी शिकवित असे. आमेन. And we see the book of Acts ending here in verse 31. It's amazing. Preaching the kingdom of God and teaching the things which concern the Lord Jesus Christ with all confidence, and no one forbidding him. या आणि प्रेषितांची कृत्यांच्या पुस्तकांची सांगता 31व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते आणि फार अद्भुत असं ते वचन आहे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करीत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवित असे. आमेन. And I am here to declare over each one of you that is what is going to happen to you with confidence, and no one will be able to overcome your power and anointing as you go forth and proclaim the gospel of Jesus Christ. आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांविषयी मला आज हेच सांगायचं आहे किंवा हीच माझी प्रार्थना आहे की तेव्हाविषयी मला ही आशा आहे आणि खात्री आहे की तुम्ही प्रत्येक जण कुठलाही अडथळा आला, कुठलंही अडखळण आलं, कुठलंही समस्या आली, किती जरी महत्वाच्या समस्याचा सामना करावा लागला तरी धैर्याने पुढे जात असून देवाच्या राज्याची घोषणा करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी सांगणं किंवा शिकवणं थांबवू नका. देवाने ज्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे ते कार्य पूर्णपणे करण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करणार आहे. आमेन. I say hallelujah. I say glory to God. आमेन. And I want you to know that this is what's going to happen throughout the world because of one man, the Apostle Paul, who was passionate. He was killing the Christians before he got saved, but he was passionate when he got saved to do what God called him to do. आणि फक्त एक व्यक्ती
संत पाऊल. आणि तो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, त्यांना तुरुंगात टाकत होता. परंतु ज्या वेळेला देवानं, प्रभू येशूनं त्याची भेट घेतली, त्यावेळेला त्याचं परिवर्तन झालं, त्याचं तारण झालं, त्याचा नवीन जन्म झाला. आणि मग देवाच्या राज्यासाठी, प्रभू येशूसाठी, स्वार्थ कार्यासाठी, अगदी मरणाला सामोरं जाण्यासाठी, तुरुंगात जाण्यासाठी, सर्व काही सहन करण्यासाठी तो तयार झाला. आणि मग आपल्या 3 स्वार्थ फेरीच्या दरम्यान अनेक देशांना, अनेक गावांना त्याने भेट दिली, अनेक मंडळ्या स्थापन केल्या, अनेक लोकांना मार्गदर्शन केलं, स्वार्थ सांगितली, अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणले. आणि ज्यासाठी देवानं त्याला निवडलं होतं, ते कार्य पूर्ण आवेशानं, आनंदानं करण्यासाठी त्यानं आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. आमेन. Amen. And so what we discover here in Paul's life here, that Paul did not work alone. He needed a team around him to help him. हा, आता आणखीन एक गोष्ट प्रेषितांचे कृत्य या पुस्तकामध्ये किंवा संत पावलाच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला शिकावयास मिळते, की संत पावलानं एकटंच हे सेवा कार्य केलं नाही. त्याच्याकडे एक संघ होता, त्याला मदत करणारे त्याचे सहकारी होते. हे देखील या संत पावलाच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला शिकावयाला मिळतं. आमेन. I'd love to share with you sometime, but the thing is, what team do you have around you? Do you understand the importance of working together in the kingdom of God? हा, आणि मग मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, ज्या ठिकाणी तुमचं सेवा कार्य सुरू आहे, कदाचित खेड्यामध्ये, गावामध्ये, वस्तीमध्ये, वाड्यामध्ये, शहरामध्ये, त्या ठिकाणी तुम्ही एकटंच सेवा कार्य करत आहात, की तुम्ही एक टीम म्हणून, एक संघ म्हणून तुमच्याबरोबर आणखी बंधू भगिनी आहेत आणि तुम्ही एकत्रितपणे हे सेवा कार्य करत आहात, हे मला तुम्हाला विचारायचं आहे. आमेन. And we need to understand also, as you look through the book of Acts, there were a lot of prayer meetings going on with the believers. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये हे देखील आम्हाला पाहायला मिळतं, की अनेक ठिकाणी, त्या ठिकाणी अनेक विश्वासणारे बंधू भगिनी होते आणि अनेक वेळा त्यांनी एकत्रितपणे मंडळीसाठी, लोकांसाठी, देवाच्या राज्यासाठी, स्वार्थ कार्यासाठी, पावलासाठी प्रार्थना केलेल्या आम्हाला दिसतात. आमेन. You, number one, need to have a prayer life. And number two, you need to be praying with other people, because Yeah. where 2 or 3 are gathered together in his name, that is where he comes in. आणि मग पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रार्थनाशील सेवा कार्य करणारे असं व्यक्ती बनलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इतरांबरोबर सहभागितेमध्ये प्रार्थना करायला पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं, की तिथे 2 किंवा 3 येशूच्या नावाने जमलेले आहेत, त्या ठिकाणी तो आहे आणि त्या ठिकाणी तो कार्य करतो. पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरून येतो, लोकांना मार्गदर्शन करतो. म्हणून प्रार्थना करणं आणि इतरांबरोबर प्रार्थना करणं हे सेवा कार्याचं एक महत्वाचं अंग आहे. आमेन. And so we say, Holy Spirit of God, come and fill us all up with new power and anointing in our lives. आणि मग प्रार्थनेमध्ये आम्ही देवाकडे मागणी केली पाहिजे, मध्यस्थी केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, विनंती केली पाहिजे, की देवा, तुझा पवित्र आत्मा आमच्यावर उतरून येऊ दे, त्याच्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला भरून टाक आणि आमचा उपयोग तुझ्या सेवा कार्यासाठी, तुझ्या स्वार्थेसाठी, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आमेन. I want you all to lift your hands and say, God, Yeah. fill me afresh today. या, आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो, आपले हात उंच करा, आपले डोळे बंद करा आणि देवाकडे मागा, की हे प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याने आज मला तू भरून टाक. आमेन. Baptize me afresh now so that I can go forth and do the mighty works of God. आणि तुझ्या राज्यासाठी, स्वार्थ कार्यासाठी, सेवेसाठी अद्भुत कृत्य करावी, म्हणून मला तुझा आज ताजा पवित्र आत्म्याचा सामर्थ्यशाली अभिषेक दे. आमेन. And I want you, brother, to go ahead and just pray over all of us now that God will Yeah. just do it in Jesus' या, name. येशूच्या नावाने आज आपण प्रार्थना करूया, की आपल्या प्रत्येकाला प्रभू येशूनं पवित्र आत्म्यानं नव्यानं भरावं, यासाठी की मग प्रत्येकासाठी देवाची जी योजना आहे त्याच्या राज्यामध्ये Go eat your out, Danny God. Hallelujah.
या देवानं तुमचा प्रत्येकाचा उपयोग करूया, यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया, आपले हात उंचावूया, आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रेषितांच्या कृत्यामधून अनेक अद्भुत गोष्टी तुझा सेवक संत पाऊल याच्या जीवनामधून आम्ही शिकलो. त्याचं प्रार्थनाशील जीवन, प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहण्यासाठी, प्रत्येक अडथळा पार करण्यासाठी त्याची समर्पित वृत्ती, प्रभू तुझ्यावरचा त्याचा विश्वास, इतरांबरोबर सेवा कार्य करताना इतरांबरोबरची त्यांची सहभागिता आणि प्रत्येक अडथळा, प्रत्येक अडखळण पार करण्यासाठी त्याचं असलेलं जे समर्पण आहे, या अनेक गोष्टी आम्ही शिकलो प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो की या संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी प्रभू, ज्या ज्या ठिकाणी ते आहेत, Jesus, गावामध्ये, hallelujah. वाडीमध्ये, वस्त्यामध्ये, Praise the शहरामध्ये, Lord. पाण्यामध्ये, प्रभू तू Thank त्यांची you, भेट Bob. घे. Thank you, पवित्र Daniel. आत्म्या तुझ्या आत्म्याने आज तू Pawitra त्यांना Atma, भरून टाक, hallelujah. नव्याने भरून टाक. ज्या गोष्टीसाठी तू त्यांना पाचारण केलेलं आहे, ज्या सेवा कार्यासाठी तू त्यांना बोलावले आहेत, ते सेवा कार्य पूर्ण करण्यासाठी तू त्यांना आज विशेष तुझा अभिषेक कर प्रभू परमेश्वरा. त्यांच्या जीवनातील सर्व अडखळणे नष्ट होऊ देत प्रभू. पुन्हा नव्याने तुझं पाचारण त्यांना समजून येऊ दे पडेल. त्यांचं नव्याने समर्पण तू मान्य करून घे प्रभू. आणि प्रत्येकाला तुझ्या राज्यामध्ये तू नव्याने आणि सामर्थ्याने उपयोगात आण. प्रत्येकाच्या कुटुंबावरही तुझा आशीर्वाद असू दे प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाचं सेवा कार्य येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू तू आशीर्वादित कर, अशी आम्ही आज तुला विनंती करतो प्रभू. तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे. प्रत्येकाला तू नव्यानं तुझ्या आत्म्याचा अभिषेक केलेला आहेस प्रभू. अनेक कृपादानं तू दिलेली आहेस प्रभू. अनेक त्यांच्या जीवनामध्ये आता चिन्ह चमत्कार सेवेमध्ये होणार आहेत, अशी आमची खात्री आहे प्रभू परमेश्वरा. या येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या जीवनामधील सेवा कार्यामधील अनेक साक्षी येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला ऐकाव्यास मिळू दे प्रभू, जेणेकरून तुझ्या राज्याची वाढ Jesus, व्हावी, Hallelujah. तुझ्या नावाचं hallelujah. गौरव व्हावं. Praise ही God. Thank you, दया God. पाहतो. प्रभू आमची Pawitra Atma, प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद. hallelujah. ही Do प्रार्थना it, प्रभू Lord. येशू आमचा तारणारा याच्या नावाने केली म्हणून ऐकपित्या. आमेन. Amen. आमेन. Amen. थँक्यू पास्टर. Amen. थँक्यू. Hallelujah. आमेन. गॉड ब्लेस. थँक्यू. Hey, आमेन. God Pastor bless Mel, you. वंडरफुल. Pastor Mel, can I share something? Please. या Yeah, now, Pastor Rebecca, are you there? Now, I think you all know that not too far from you all is the great Mukti mission in Kedron. या आणि तुम्हाला माहित असेल की तुमच्यापासून फार लांब नाही, फक्त साधारण कोल्हापूर पासून साधारण 200 ते 250 किलो, 200 ते 250 किंवा 300 किलोमीटरवर केडगाव मुक्ती मिशन पंडिता रमाबाई Sure. यांचं ठाणं Yeah. आहे. Founded Yeah. by the powerful great Pandit Yeah. Ramabai Mukti missionary. हा आणि रमाबाई मुक्ती मिशन पंडिता रमाबाईंनी अनाथ आणि गरजू लहान बाळांसाठी आणि त्यांच्या आयांसाठी, म्हणजे महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी समर्पित असलेलं हे मुक्ती मिशन आहे. त्यांनी ते स्थापन केलेलं आहे. केडगाव या ठिकाणी ते आहे. आमेन. And I mentioned to you when I was with you, did I not, Pastor Prabhakar, and I sometimes went to the Mukti mission to do ministry there, as in I know their American आणि counts. मी पूर्वी भारतात असताना कोल्हापूरमध्ये पास्टर स्किनर, न्यू लाईफ फेलोशिप आणि त्यांचे इतर पास्टर यांच्यावर सेवा करत असताना मुक्ती मिशनलाही मी भेट दिली आणि तिथंही मी अनेक वेळा जाऊन सेवा कार्य केलं, सुवार्ता कार्य केलं आणि तिथं पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र शास्त्राचं शिक्षण देखील दिलं. आमेन. I mentioned it to Pastor Prabhakar as well. Do you remember Pastor Prabhakar? I told you I used to go up to the Mukti mission. आणि पास्टर प्रभाकरांना माहित आहे You're की on मुक्ती mute. You're कशा on mute, प्रकारे brother. सेवा कार्य केलं. Yeah. He can tell all the Anyway, yeah, he does know. So, Yeah. just to tell the students and Pastor Mel that in the 19th, now this is the biggest mission station in their state. You know, anyway. So, in 1900s, when the founder was there, Pandit Ramabai, it was the Indian Pentecost. They had a great outpouring of the Holy Spirit on the Mukti Yeah. mission. आणि पंडिता रमाबाईंनी पुण्याच्या जवळ केडगाव येथं
आपला आश्रम बांधला आणि त्या ठिकाणी अनेक गरजू महिलांची आणि मुलींची त्या ठिकाणी सोय करण्यात आली. आणि साक्ष अशी सांगतं किंवा घटना त्यावेळेला अशी घडली की रात्रीच्या वेळेला मुक्ती मिशना पेटल्यासारखं गावातल्या लोकांना दिसलं आणि मग गावातले लोक घागरी बारड्या पाणी घेऊन मुक्ती मिशनकडे धावले. त्यांना वाटलं बाईचा आश्रम पेटला, आता तो विझवायला पाहिजे. आणि ते जवळ जाऊन बघतात तर अग्नी आला होता मुक्ती मिशनच्या इमारतींवर, पण तो अग्नी साधा सुद्धा नव्हता, तो पवित्र आत्म्याचा अग्नी होता. म्हणजे मुक्ती मिशनला भारतातील किंवा महाराष्ट्रातील पेंटिकॉस्टचा अनुभव त्यावेळेत आला. आणि ही मोठी साक्ष आज देखील अनेक वर्षानंतर सांगितली जाते की पवित्र आत्म्याचा अग्नी मुक्ती मिशनवर कशा प्रकारे उतरून आला. त्या गावचे केडगाव येथील ग्रामस्थ आजही तुम्हाला त्याविषयीची साक्ष सांगताना दिसतील. आमेन. Now, this is just for Pastor Mill because he probably doesn't know. Mukti Mission was like the Indian equivalent of Azusa Street. Really? Yeah. Wow. Yeah, I'll send you some literature on it. I appreciate As it. in, I got a booklet and I had the privilege of preaching it. Anyway, that's by the way. I'll tell you more when I talk to you next, Mill. So, 1900s was the great outpouring of the Holy Spirit, Pawitratma, on the Mukti Mission. And it was the Indian Pentecost, and from there, the message of Pentecost Praise went God. all over India. या आणि मग 19व्या शतकाच्या दरम्यान मुक्ती मिशनवर पवित्र आत्मा उतरून आला आणि अनेक भागामध्ये हा पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला किंवा पवित्र आत्म्याचं सेवा कार्य पसरलं. आणि भारतामधील किंवा महाराष्ट्रातील पेंटिकॉस्ट असं देखील आम्ही त्याला म्हणू शकतो. आमेन. And also at the same time, under the Welsh missionaries, there was a great outpouring of the Holy Spirit, Pawitratma, in the northeast in Meghalaya. त्याच वेळेला नॉर्थ ईस्ट उत्तर पूर्वेला मेघालयमध्ये देखील पवित्र आत्मा अनेक ठिकाणी उतरून आला. त्या ठिकाणी की देखील संजीवन आलं. ग्रेट रिवायवल वॉज देअर. That's right. So what we got to pray. I've done ministry with you all for 2 years, and then I did 1 year's ministry in Bombay. Some of you Yeah. know that. So what we're going Yeah. to pray for now, if it's okay with you, Pastor Mel. 5 minute, 10 minute, okay, for a few minutes, that's what I'm saying. Let's Yeah. pray. We need another Pentecost Yeah. in the great state of Maharashtra. Hallelujah. We need a Pentecost in Pennsylvania. I used to live in Pastor Milton. I was almost his neighbour. I lived down the road. And quite frankly, England needs a lot of improvement as well. We Amen. need another Pentecost in England. Amen. आणि आता आम्हाला प्रत्येक देशामध्ये, इंग्लंड असो, महाराष्ट्र असो, भारत असो, भारतातील राज्य असो, नवीन ताजा पेंटिकॉस्ट पाहिजे. म्हणजे पवित्र आत्म्यानं देवानं उतरून लोकांची भेट घेतली पाहिजे. पवित्र आत्म्यानं लोकांची भेट घेतली पाहिजे. आणि एक संजीवन लोकांच्या मध्ये आलं पाहिजे. लोकांच्या मधली निराशा किंवा थंडपणा किंवा भीती काढून टाकण्यासाठी प्रत्येक ठिकाणी संजीवनाची जर आवश्यकता आहे तर पवित्र आत्म्याच्या ओतनीची देखील आवश्यकता आहे. आमेन. एव्हरीबडी वी नीड्स रिवायवल थ्रू. We desperately need another Pentecost, and Wesley said that as well in one of his hymns. Our day of Pentecost has come, Charles Wesley. Now, what I'm going to ask you all to do, Pastor Dongry and Pastor Prabhakar, is I'm going to ask every student to unmute. Well, not many, there's about 6 of us. Sorry, 8 of us. So we all unmute. We're going to pray. Pratna. Okay, we're going to believe the Lord for another Pentecost where you are in the great state of Maharashtra. This place I just told you about is in the same state as they are. So shall I pray now? Yeah, all pray. All pray at the same time. Yeah, thank you. आणि आपण सर्व आता एकत्रितपणे all pray at the same time.
या विद्यार्थी हो, आपण सर्व हात वर करूया, आपले डोळे बंद करूया आणि सर्वजण प्रार्थनेमध्ये भाग घ्या. प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे की आम्ही ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी देवाने आमची भेट घ्यावी, त्या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्यावर उतरून यावा, पवित्र आत्म्याचा ताजा नवीन अभिषेक आम्हाला प्राप्त व्हावा, आम्हाला सामर्थ्य प्राप्त व्हावं, जेणेकरून आमच्यामधली भीती, निराशा, सर्व प्रकारचा थंडपणा निघून Unmute, जावा आणि आम्ही आवेशाने, धैर्याने unmute, देवाच्या राज्यासाठी प्रार्थना unmute, करावी. brother. All that प्रत्येकाने passage. प्रार्थना करा, आपलं मुख उघडा आणि प्रार्थना करा. प्रभू आम्ही प्रार्थना punch- करतो ज्या ज्या ठिकाणी आम्ही punch सर्वजण minute, आहोत dust त्या ठिकाणी minute, आहोत, त्या 100 पवित्र आत्मा minutes. उतरून We're येऊ going to दे. एक pray नवीन for पेंटिकॉस्ट Boicha आमच्यामध्ये येऊ दे प्रभू. पवित्र आत्म्याचा New अभिषेक आम्हाला प्राप्त होऊ Pentecost, दे प्रभू. hallelujah, प्रत्येकावर a तुझा आत्मा उतरून येऊ Pentecost दे प्रभू. in the प्रत्येकाच्या great state अंतकरणाची of भीती, निराशा, Maharashtra, थंडपणा hallelujah, काढून टाक a प्रभू. great नव्याने समर्पण करण्यासाठी त्यांना Pentecost सहाय्य कर in प्रभू Percy, परमेश्वरा. जे Pennsylvania, पाचारण या प्रत्येकाच्या hallelujah, जीवनामध्ये आहे, praise प्रत्येकाच्या you. जीवनामध्ये आहे, ते पूर्ण Charles करण्यासाठी Wesley प्रभू said our तू day आम्हाला of धैर्य दे प्रभू. Pentecost has तुझ्या come. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर प्रभू. प्रत्येकाच्या सेवा कार्यामध्ये, जीवनामध्ये प्रभू Oh, in संस्काराद्वारे 2026, not अनेक just to, तुझ्या not just वचनाचं in the सामर्थ्य लोकांमध्ये उतरून येऊ hallelujah, दे प्रभू. outpouring of the तू Holy आशीर्वादित Spirit. कर, तुझ्या राज्याची Receive वाढ a कर, fresh तुझ्या नावाचं touch, गौरव कर, hallelujah, अशी दया आणि in the कृपा आम्हा great Hershey, प्रत्येकावर कर प्रभू. एका Pennsylvania, नवीन पेंटिकॉस्टची प्रत्येक ठिकाणी Lancaster आम्ही प्रभू County, वाट पाहतो Dothan प्रभू. ते County. सामर्थ्य प्रत्येक ठिकाणी उतरून येऊ दे प्रभू आणि तुझं Oh, वाचन आमच्या hallelujah, the Mukti पूर्ण व्हावं. Mission, येशूच्या Pune, नावाने आम्ही प्रार्थना करतो. Bombay, धन्यवाद. here in the Thank you, south Lord. of England, धन्यवाद. Thank you, hallelujah. Jesus. Hallelujah. Oh, Hallelujah. hallelujah, Amen. hallelujah. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Oh, pour out Hallelujah. your Holy Spirit on Amen. Maharashtra. Jesus, we Every praise you. ministry We worship represented you, in this Lord. room, Glorify your Pastor name. Dongre, Thank you, Lord, Pastor for listening to Rebecca, us, Lord. Thank you Pastor for Bell pouring your Weaver, spirit, Lord. hallelujah, fresh anointing, hallelujah. All you glory, Receive a honor, and fresh praise. anointing as धन्यवाद, you've never धन्यवाद, done before, धन्यवाद, धन्यवाद. hallelujah. Dr. Thank you, Charles, Lord. as he's traveling Thank to you, Australia, Lord, for 3 conferences down under in Australia, Lord, as our dear brother. Yes, He's Yes, Lord. traveling with his son, Lord, hallelujah. Oh, Pentecost in Australia, Gold Yes, Coast, Lord. Melbourne, Every nation, Lord. Sydney, Brisbane, Every hallelujah. place, Lord. In the name of Praise you, Jesus. Jesus. Hallelujah. धन्यवाद. Hallelujah. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद. Thank So you, be Lord. Amen. Hallelujah. it. That was wonderful. Thank you. Well, I'll tell you, Pastor Mel, when I talk to you more personally, Please. Yeah. when Dr. Charles and I started this 6 years ago, I thought, what is he doing? You say Zoom, I didn't know what the dear fellow was. All right, Zoom. But I prayed with a couple in the village I live in England. But we weren't doing all the mission trips to India and Pakistan. But I prayed with this couple, Glenn and Irene. That there'd be a movement over. And I'll tell you, we've seen so many wonderful moves of the Holy Spirit. Amen. Pakistan we've seen, Burma we've seen. Amen. And we're not physically there, as you know, but we're doing it online. But the Lord God called us doing it. The Lord is doing there. We should send you some of the videos. You know, forget the language, you may understand all of that. But really, we've always been pretty globally. Amen. 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 Hallelujah. And these dear brothers, I did too. I've been with them. Dongre and I were next door neighbours. Well, brother Dongre, I used to come over to your house for tea and prayer. We live right next to one another. Amen. Yeah. These guys, they're personal friends, you know. Yes. Yeah. Pastor Rebecca, he's up in North England, so he's got a little connectivity problems. Pastor Mel, before we close this, I don't call it a class, I call it a meeting. I've come to meet with God. Amen. Yeah, God's meet with me. And boy, do we need it in England, but that's another subject. Would you like to share anything else before we close? Well, do you want me to interpret this or just share it? Just share it, brother, then we'll have a word with Brother Don. I personally believe that we're going to see the total demonstration of what Jesus did when he walked the shores of Galilee, that we are going to see the marvelous miracles happening every day of our life. And Amen. I'm literally seeing, because every day I work from the throne room of heaven.
And I believe I say, Lord, I want to live in your heart. And when you want to live in God's heart, then you are God's heart to everybody you meet. Amen. And you see some supernatural things happening. I mean, and I give Yeah, yeah. praise. Well, that's what we've been sharing with the students, ironically enough. Pastor Dongri, talking Yeah. about our students, we seem to Yeah. be losing. Yeah. Is there a आणि प्रभू येशू connectivity? आय विल ट्रान्सलेट इट. प्रभू Yeah, येशू या thank you. जगामध्ये असताना गालिलामध्ये ज्या प्रकारे प्रभू Pastor येशू Dongri, don't translate it, brother. There's no need. Yeah. We've lost all our students. They've gone. Yeah. Now, that was just for you because although we're only 5 minutes over, 5 minutes Yeah. over plus, I think, are you all having some connectivity problems? No, I don't have any connectivity problem. Well, maybe Pastor the students Prabhakar. would. Prabhakar has, yeah, Students because he's up in North India. now it Yeah. is clear. Clear now. Oh, I don't know. We lost the students. Yeah. Oh, well, never mind. After 9 o'clock time out, I don't think. Yeah.